आज तिने सकाळी टोमॅटोची चटणी केली होती गोजीच्या डब्यासाठी आणि चपात्या करून घेतल्या. 2च चपात्या लाटल्या बरं का. आणि थोड्याशा ना थंड करून घ्यावं म्हटलं, कारण की थंड झाल्या ना मग जर डब्यामध्ये भरल्या की मग बऱ्या राहतात, नाही तर मग ते ओलसर होतात नाही का. चल ये इकडं, घे खाऊन जा, खा पण. आज वातावरण ना म्हणजे चांगलं झाले बरं का. पाऊस नाही काही नाही आणि सूर्यदेव देखील दर्शन देतील आज असं वाटते. आणि इथे सीताफळाला बघा भरपूर सीताफळ लागलेली आहे. इथे 2-3 सीताफळ होते, ते चांगले डोळे उघडलेत. हे पहा पिकलेच जवळजवळ छान, पण पांढरे मासे लागले याला थोडेसे, म्हणजे डोळे उघडलेत आणि 1-2 दिवसामध्ये पिकल. आणि एक सीताफळ बघा पक्ष्यांनी कसं खाल्ले. पक्ष्यांना लगेच कळतं बरं का की नाही का पिकलेले सीताफळे म्हणून. कसं पिकले, जरा जरी असं चावूल लागले ना त्यांना असं की लगेच खाऊन जातात पक्षी. आता हे सीताफळ मी झाडांवरती तसंच ठेवणार आहे, कारण का पक्षी खाऊन जातील नाही. रानात जायचे, पाऊस उघडलाय तरी ती शेंगदाण्याची चटणी केली आणि डब्यामध्ये ना असं बटाटा भरून घेतलाय. सुका बटाटा केला होता मी थोडासा. आणि गोजरीच्या डब्याला आहे ना टोमॅटोची चटणी दिली, तिला आवडते आणि घरी पण ठेवली थोडीशी. आणि चपाती आपली बॅगमध्येच घेतली, कारण काय डबे आता वरती ठेवून दिलेले आहेत. आणि किचन वाटा वगैरे सगळा क्लीन करून घेतला, कारण का आल्यावरती पण असा पसारा असा वाटलं की नको वाटतं. काम उरकले आणि आता 8:30 वाजलेत. गोजरी पण शाळेत गेली आणि डबा वगैरे आपल्याला इथे भरून घेतला आहे, सगळं पाणी वगैरे. आणि मग चला आता तुम्ही पण आमच्याबरोबर छानपैकी असं हिरवगार वातावरणामध्ये. हे चॉकलेट आहे गवत आणि त्याच्यात काय फरक असतो बरं? हिरव्याच्यात गिन्नीगोलमध्ये यात काय फरक असतो? हां म्हणजे काय? चांगलं असतं. हां म्हणजे दूध वाढीसाठी गायांना चांगलं असतं नाही का. हां ह्या रोडने लय चिखल राहतो. तर इथे ना एक ओढा आहे आणि ओढ्याला ना खूप असं पाणी येतं बरं का. आणि मोरांचे आवाज यायला लागलेत बघा. आणि मस्त वाटतं असं पावसाळ्यामध्ये ना, खळखळ आवाज लागला. बाहेर कुठं फिरायला जायची गरज नाही, आमची तर एवढीच हरी. आणि इकडं ना जास्त असं नदीकाठचा भाग आहे ना, त्याचे म्हणजे नदीच आहे असं खाली. तर मोर भरपूर असतात आणि हिरवळ भरपूर आहे ना, तर मोरांचे आवाज देखील भरपूर येतात. आणि कधी जर सकाळचं लवकर जर आलो ना आपण गहू वगैरे केलेला, किंवा सकाळी 6-6:30च्या दरम्यान जरी आलं ना, तरी वावरामध्ये ना असे मोर दिसतात. चांगले पिसारा फुलून दिसतात असे नाही का. आणि मोरपीस देखील पडलेले असतात. आता घरी पण आवडले ना 2-3 असे म्हणजे मोरपीस आणलेले आहेत बघा. आणि जांभळाच्या सीझनमध्ये ना हे जांभळाचं झाड होतं आणि भरपूर अशी जांभळ होती या जांभळीला. काय चाललंय? हा अगोले जांभळ होती इथं माहिती आहे का. अजून जांभळ होती, आम्ही काढली होती इथलची जांभळ आणि लय गोड होती माहिती आहे. तर मोत्या बघा, मोत्याला सगळे रस्ते माहिती आहेत वावरांचे, त्याच्यामुळे ना असा पुढे निघतो. जनावरं कसं एकदा जरी आली तरी नाही काय माहिती होतं त्यांना. असं नदीला पाणी जातं सगळ्यांच्या वावरामध्ये. आणि इथं थोडा पाऊस झाला तरी जाता येत नाही अगं. गाडी तर विषयच नाही तर म्हणा, पायी यावं लागतं. बघा कसा रस्ता झालाय पावसाने. तर आलो रानात आणि आहे ते काय करते पावसामुळे सगळं गोंधळ झालं. मग काही झालं दिसते का तुला गवत? कुठं मुडा आता राहणार. मग आता ते राहणारच ना आता काय. हे निम्म्या साऱ्या पाणीच होतं माहिती. हां बोलते हे एवढं वरपर्यंत उसापर्यंत. 9 वाजून गेले असते. 9 वाजून 10 मिनिटं झालेच की आता काय राहिले. मग काय चालता येईना त्याच्यामुळे ना आता इथं चपला काढल्या बघा आम्ही. हनुमानीच चालायचं, कारण की मग पायाला चिटकत तरी नाही. चप्पल जड होती आणि पाय पण कसा. तर बघा ऊस लागण केली होती, रोपाची लागण केली होती आणि छान आले. हां मस्त आले.
नाही, कारण आपली सगळ्यात लेट झाल्यात. आज दिली पावसाने उघड. बघा ही भाजी जी आहे ना, ही तांदूळत्याची भाजी आहे. आणि या तांदूळत्याची भाजी अशी खोडली की भरपूर अशी फुटली जाते आणि चवीला खूप छान लागते. आणि पावसाळ्यामध्ये ह्या भाज्या जास्त उगल्या जातात बघा रानामध्ये. अशी लांबट आणि का अशी पानं असतात त्याची, आणि खूप छान होती भाजी. खुरपताना बघा मोठे आमचा सरीवरती, आणि सरी खुरपायची चालेल ना अगदी सरीला. मोत्या, हे मोत्या, मोत्या कसा बसला येईल, कारण की दाट सरी आहे म्हणून आम्ही म्हणजे बसूनच खुरपतोय. हा म्हणजे ह्या कुंडीमध्ये ना भरपूर असं वारं आहे बरं का, मोकळं आहे ना सगळीकडे बघा, आणि त्याच्यामुळे भरपूर असं वारं लागतं. त्याच्यामुळे स्कार्प लावल्याशिवाय पर्याय नाही, कारण की मग गार लागलं ना वारं 2 दिवस तसं आजारी पडायचं काम होणार नाही. तर त्या धर, घे तिकडं, बस तिकडे जाऊन. मोठे आहे आमच्या बरोबर. आता जेवणाची सुट्टी झाली आणि घरून येताना बटाटा, शेंगदाण्याची चटणी, मसाले भात आहे, शेवगाची भाजी आहे, तळलेल्या मिरच्या आहेत. आज उघड दिली, काल भरपूर पाऊस होता, घरीच थांबलो. आणि आज सकाळी पाऊस काय आला नाही, मग म्हटलं जावं रानामध्ये. थोडंसं ओलं रान आहे, पण 2-3 कडच्या साऱ्यामध्ये भरपूर असं गवत होतं आणि वेळ पण लागतो मग खुरपायला. आणि पाऊस जर परत एकादशीला जर आधी पाऊस जर लागला तर मग परत खुरवणे पण लांबणीवरती राहील. त्याच्यामुळे म्हटलं आपलं काढून घ्यावं, जसं होईल तसं नाही का, परत तर खुरपावंच लागणार आहे. तर चला आम्ही घेतो जेवण करून, या तुम्ही पण जेवायला. गार हवा लागली. कामामध्ये व्हिडिओ केल्यावर काम होईल का माझं? हां, मोबाईल हातात घेऊन बसल्यावर. हां मोबाईल हातात जेव्हा तेव्हा घ्यायचा जेव्हा ते काम सुद्धा. असं वाटते आता ना सगळ्यांना घरी जावं नाही तर झोपावं, इतकी छान हवा लागते, इतका जीव दमलाय. आपला बस बघा किती भारी. इथं पण रोपाचीच लागण होती. हा फुटवा चांगलं केलं. इथं नाही काय उगा प्रॉब्लेम, तिकडे जास्त उसाचं. मला कारल्याची रेसिपी सांग. कारल्याची रेसिपी, आता कारल्याची रेसिपी सांगायची बरं का. कारले घ्यायचे, मिठामध्ये टाकायचे, काय मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचे, काढून घ्यायचे ते 10 मिनिटांनी, चांगले पिळून घ्यायचे स्वच्छ पाण्यामधून. काय शेंगदाणे, लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर सगळं वाटण घ्यायचं. घरगुती काळा मसाला घालायचा त्याच्यामध्ये, आणि मग मसाला मीठ घालायचं चवीनुसार. त्याच्यानंतर मग सगळं मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर कारल्यामध्ये भरायचं. ते मिठाच्या पाण्यातून काढले ना, भरून घ्यायचे सगळे. भरल्याच्या तर तेल टाकायचं, जिरे मोहरी टाकायची, नंतर कारले टाकायचे, चांगले परतून घ्यायचे. परत ते 5 मिनटं वाफेवरती मंद आचेवरती परतून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मग मसाला टाकायचा. जर राहिला समजा भरलेल्या कारल्यामध्ये राहिला नाही ना, मसाला टाकायचा त्याच्यामध्ये आणि परतून घ्यायचं चांगलं. 5 मिनटं वाफ काढली की नंतर 5 मिनटं परतायचं. त्याच्यानंतर मग वाटण्याचं पाणी टाकून द्यायचं. पाणी टाकून कारलं शिजत आलं की त्याच्यामध्ये मग गूळ टाकायचा चवीनुसार आपला, सुपारी एवढा. शिजत आल्या होत्या, थोडीशी कसर बाकी असं ना, मग गूळ टाकायचा. आता आधीच टाकायचा. मग गूळ टाकला की मग चांगली मंदाचे उकळे आणायची. झाली कारल्याची भाजी. बरोबर थोडीशी कोथिंबीर टाकायची. अगदी सोपी कारल्याची भाजी आहे. आणि कारल्याची रेसिपी तिला आवडली का? हो, खूप आवडली. त्याच्यामुळे परवा कारला आणलं होतं आणि ती परवापासून विचारते मी कारल्याची भाजी. तसं आपला व्हिडिओ पडलेला आहे नाही का चॅनलवरती, पण तिला सांगितली आता रेसिपी. तर चला तुम्हाला पण जर कारल्याची भाजी पाहिजे असेल तर गोजरी किचन गार्डन चॅनलला अवश्य एकदा भेट द्या आणि रेसिपी पहा. तिथे अगदी साधी सोपी 1-2 मिनटाचाच व्हिडिओ आहे केलेला, कारण की रानातलं काम होतं त्याच्यामुळे लॉग व्हिडिओ जास्त केलेलं नाही. तर चला आता आमचं काम पण झालेलं आहे आणि सुट्टी झाली, आता घरी जायचं. रानात जाताना इथं बोकराचं झाड आहे आणि हे पहा
भरपूर दिवस शोधत होते बरं का भोकराचं झाड, म्हणजे नाही का मला माहिती नव्हतं. तर आज हे झाड मला दिसलं आहे आणि त्याला फळं देखील आलेली आहे. तर हे पहा, हे झाड आहे भोकराचं झाड. हे पहा, अशा पद्धतीमध्ये याची पानं आहेत अशी, आणि याची फुलं जी आहेत ना ती फुलं हे पहा अशा पद्धतीमध्ये, जसं वांग्याचं फुलं आहे ना तशीच आहेत. आता फळं खूप आतमध्ये आहेत बरं का त्याची, आणि कारण इथं खूप अडचण आहे यायला जायला. तर हे पहा, अशी बोकराची फळं असतात आणि अशी प्रकारे फुलं असतात. ही घेता येणार नाही, 2-3 तोडून दाखवते मी. तर हे पहा, अशा पद्धतीमध्ये बोकराची फळं असतात. आता ती आतमध्ये जरा मोठी आहेत बरं का. तर तुम्हाला माहिती होतं का हे बोकराचं झाड? तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.